नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इकॉनॉमिक्स पी-वाय-क्यू ॲनालिसिसच्या या लेक्चर सीरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण कंबाईन गट ब पूर्वपरीक्षा 2024 ह्या परीक्षेचे जे अर्थव्यवस्था हा विषय जो आहे, तर त्याच्यामध्ये जे जवळपास 15 प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्यांचा आपण याच्यामध्ये ॲनालिसिस पाहणार आहोत. तर मला सांगायला अतिशय आनंद होतोय, की आपलं जे बुक आहे, अर्थव्यवस्था राईट. तर ह्या पुस्तकातून जवळपास 16पेक्षा जास्त प्रश्न हे डायरेक्टली रिफ्लेक्ट झालेले आहेत आणि आपण आत्ता ॲनालिसिस करताना त्यांच्याविषयी चर्चा करणार आहोतच. तर बघा, अर्थशास्त्र हा जो विषय आहे, म्हणजे ओव्हरऑल आपण जर विचार केला तर फॅक्च्युअल आणि कन्सेप्च्युअल अशा दोन्ही गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि आता आपण पी-वाय-क्यू ॲनालिसिस जे करणार आहे, तर त्यामध्ये तुम्हाला फॅक्ट्स ह्या दिसतीलच, प्लस कन्सेप्ट ह्या गोष्टींची पण गरज आहे. आणि अजून एक गोष्ट लागणार आहे, ते म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी काम करत नाही, त्यावेळेस तुम्हाला लॉजिक लावावं लागतं. म्हणजे आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन असेल किंवा आपल्या रिडिंगच्या बाहेरचा क्वेश्चन असेल, तर अशा ठिकाणी तुम्ही क्वेश्चन लॉजिकली सॉल्व्ह करू शकता. तर ह्या 3 गोष्टींची सांगड घातली तर तुम्हाला 15 पैकी 15 प्रश्न बरोबर यायला काहीच अवघड नाही आहे. ही आपण या लेक्चरमध्ये पाहूया. तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, इकॉनॉमिक्सचे प्रश्न विचारले होते 15, त्यांचं आपण याच्यामध्ये डिस्कशन करतोय. तर सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे, तो प्रश्न असा आहे, की भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठी अधिकृत व्यासपीठ नाही? हा प्रश्न मी इंग्लिशमध्ये देखील वाचतो. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऑथराइज्ड प्लॅटफॉर्म फॉर द रेसिडेंट्स इन इंडिया टू एक्झिक्यूट परमिटेड फॉरेक्स ट्रान्झॅक्शन इलेक्ट्रॉनिकली? आता तसं पाहिलं तर हा प्रश्न कदाचित तुम्हाला थोडासा वेगळा वाटू शकतो, आउट ऑफ द बॉक्स वाटू शकतो, किंवा तुम्ही जे कंटेंट वाचताय त्याच्यामध्ये तुम्हाला कदाचित हा डायरेक्ट कुठे प्रश्न दिसणार नाही. तर या ठिकाणी बघा, आपल्याला थोडंसं मी तुम्हाला आता प्रश्नांचं ज्यावेळेस आपण ॲनालिसिस करतोय, त्यावेळेस आपण दोन्ही अँगलने प्रश्न तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. दोन्ही म्हणजे कसं, तर आपल्या काय म्हणू शकतो आपण, कंटेंटमध्ये असणारा किंवा मग आपल्या आवाक्यामध्ये असणारा, आणि दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे तुम्ही लॉजिकली कशा पद्धतीने त्या प्रश्नाला टॅकल करू शकता. या दोन्ही अँगलने आपण ओव्हरऑल आपल्याला पाहिजे. तर कंटेंटमध्ये दोन्ही गोष्टी येतात, फॅक्ट्स पण येतात आणि तुमचं कन्सेप्ट पण येतात. ठीक आहे, तर ओव्हरऑल कंटेंट आणि प्लस कंटेंटच्या बाहेरचे प्रश्न आपण लॉजिकली कसे सॉल्व्ह करायचे ते पण देखील पाहतोय. आता बघा, तुम्हाला एक गोष्ट तर कळलं असेल, की भारतामध्ये कुठली गोष्ट करायची म्हटली की त्याच्यामध्ये एक मान्यता लागते. एकतर आर-बी-आयच्या मान्यता म्हणा किंवा सी-बी ह्यासारख्या संघटना ज्या आहेत, तर त्या ठिकाणी काम करत असतात. आता जर तुम्ही ऑप्शन जर बारकाईने वाचले, तर तुम्हाला लक्षात येईल, की आपल्याला जर विदेशी व्यवहाराचं या ठिकाणी व्यवहार करायचा आहे, सॉरी विदेशी चलनाचा व्यवहार करायचा आहे, तर विदेशी चलनाच्या व्यवहारामध्ये मोस्टली आपल्याला माहिती आहे कोण ॲक्टिव्ह असतं, तर आर-बी-आय आणि काही प्रमाणात सेबी. सेबी डायरेक्टली काम करत नाही, थोडंफार इनडायरेक्टली म्हणू शकतो आपण. पण ती स्टॉक एक्सचेंज स्वरूपात काम करते, बरोबर का? त्या संदर्भात काम करते. तर ही जर आपल्याला बेसिक गोष्ट माहीत असेल, आता ह्या गोष्टी आपण ऑलरेडी आपण लेक्चरमध्ये पाहिल्या आहेत, आपण बुकमध्ये ऑलरेडी काही गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. आता तुम्ही प्रश्न पहा, त्यांचं म्हणायचं आहे की खालीलपैकी कुठलं अधिकृत व्यासपीठ नाही, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जी नाही ती गोष्ट या ठिकाणी काढायची आहे. तर प्रश्न नीट वाचा. नॉट हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला नॉट कदाचित वाचताना तो निग्लेक्ट होऊ शकतो. आता तुम्ही ऑप्शन बघा. पहिला ऑप्शन आहे एक मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज. आता ज्या गोष्टीला मान्यता भेटली, ते निगेटिव्ह अँगलने कसं काय घेऊ शकतो आपण? तर नाही, याचा अर्थ काय? तर आपल्याला ह्याला बरोबरच करावं लागेल. म्हणजे आपण काय, तर एखादं मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजवर काय करू शकतो? तर फॉरेक्स ट्रान्झॅक्शन करू शकतो. बरोबर? म्हणजे हे पहिलं ऑप्शन बरोबर आहे. दुसरा ऑप्शन असा आहे, की भारतीय रिझर्व्ह बँकद्वारे अधिकृत व्यासपीठ. या ठिकाणी देखील त्यांनी बघा एक ऑथराइज्ड प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण. राइट? म्हणजे दुसरा ऑप्शन देखील करेक्ट आहे. तर त्यांनी निगेटिव्ह अँगलने प्रश्न विचारला, म्हणजे निगेटिव्ह ऑप्शन विचारलंय. आता मी तिसऱ्या ऐवजी डायरेक्ट चौथा ऑप्शन पाहतो. तर त्यांनी काय म्हटलंय? अ बँक ऑथराइज्ड बाय आर-बी-आय टू डील इन फॉरेन एक्सचेंज. म्हणजे आर-बी-आयने एखाद्या बँकेला जर तशा पद्धतीने प्राधिकृत केलेलं असेल, की जी बँक परकीय चलनाचा व्यवहार करू शकते, तर अशा ठिकाणी विदेशी चलनाचे व्यवहार होऊ शकतात. म्हणजे तुम्हाला याच्यावरून एक लक्षात येतं, की सगळ्या ठिकाणी आपण काय केलंय, की या ठिकाणी कुठलीतरी संस्था त्या
रेग्युलेटरी बॉडी जी असेल, जसं जसं की RBI असेल, तर ती काय करते, एका पर्टिक्युलर व्यासपीठाला रेग्युलेट करते आणि तशा प्रकारचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते. राईट? तर हे ऑब्व्हियसली असणार. मग नसणार कुठलं? तर बघा, एनी ऑनलाईन प्लॅटफॉर्म. एनी ऑनलाईन म्हटलं तर एनी म्हणजे कुठले असेल का? नाही. तर भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की ज्या काही रेग्युलेटरी संस्था आहेत, त्यांचं खूप महत्त्व आहे, बरोबर? RBI असेल, CBI असेल. त्याच्यामुळे एनी कुठलाही प्लॅटफॉर्म चालणार नाही. तुम्ही जर इंग्लिशमध्ये जर वाचलं असतं, तर तुम्हाला एक कदाचित हा कीवर्ड भेटला असता की एनी. एनी प्लॅटफॉर्म होत नाही, कारण कसं आहे, भारतामध्ये रेग्युलेशन खूप स्ट्राँग आहेत आणि त्याच्यामुळे हा ऑप्शन निगेटिव्ह अँगलने जर पकडला, तर हा रॉंग आहे आणि त्याच्यामुळे आपला तिन्ही उत्तर बरोबर येतं. तर आलं लक्षात? अशा पद्धतीने तुम्ही कंटेंट बरेच तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी प्रश्न सॉल्व्ह होत नसेल, तरी तो अशा प्रकारचा प्रश्न तुम्ही लॉजिकली सॉल्व्ह करू शकता आणि अशा प्रकारचे मी लॉजिक ऑलरेडी त्यावेळेस जे वेगवेगळे लेक्चर झाले, ते GS4 असेल किंवा कंबाईनचे मेन्स बॅच असेल, त्याच्यामध्ये मी हे सगळे लॉजिक सांगितले होते. आता हा पहिलाच प्रश्न बघा, त्यांनी हा सेट जो आपण घेतोय क्वेश्चन पेपरचा, तो सेट मॅटर नाही करत. पण पहिलाच प्रश्न बघा त्यांनी कसा बाउन्सर टाकलाय. म्हणजे तुम्हाला जो कोणी प्रश्न सॉल्व्ह करत असेल, त्याने जर इकॉनॉमिक्स सॉल्व्ह करायला घेतला, त्याला कदाचित पहिला प्रश्न पाहून वाटेल की हा प्रश्न किती डिफिकल्ट टाकलाय वगैरे. राईट? तर हा थोडासा माइंड गेम असू शकतो. त्याच्यामुळे पहिल्या प्रश्नाला न घाबरता तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे जायचंय. तर पुढच्या प्रश्नाकडे आपण येऊया. बघा, पुढचा प्रश्न सोप्या कॅटेगरीमध्ये घेऊ शकतो आपण. तुम्ही बेसिक जर कंटेंट जो रीड करता त्याच्यामध्येच प्रश्न आलेला आहे तो. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेची मुख्य उद्दिष्ट कुठलं आहे? आता हा कीवर्ड याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये 2 कीवर्ड आहे बघा. तुम्हाला नाफेड म्हटलंय. नाफेडवर त्यांनी काय त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह विचारले. तर नाफेडचं मेन ऑब्जेक्टिव्ह जर विचारलंय, तर तुम्हाला 2 कीवर्ड हायलाइट केले गेले पाहिजे. ते म्हणजे नाफेड आणि मुख्य उद्दिष्ट. आता तुम्ही ऑप्शन वाचा. कर्ज वाटप करणे. दुसरे, ग्रामीण औद्योगिकरणाला चालना देणे. तिसरे, कृषी मालाचे सहकारी तत्त्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे. आणि चौथा ऑप्शन आहे, स्वस्त दरामध्ये कृषी उत्पादन विकणे. कदाचित या ठिकाणी जर ऑल ऑफ द अबोव्ह आन्सर दिला असता, तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी सगळं घेऊन चालायचं किंवा आयोग देतं ते बऱ्यापैकी पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचा. असं जे काही तुम्ही नॉर्मली लॉजिक, ट्रिक्स, ठोकताळे वापरता, त्या अँगलने तुम्ही कदाचित ऑल ऑफ द अबोव्ह केलं असतं. पण बरं झालं की हा तुम्हाला ट्रॅप दिला नाही. आता तुमचं काम सोपं केलंय, की तुम्हाला या ठिकाणी काही ना काही लिमिट करायचंय. बरोबर का? तर तुम्हाला जर प्रश्न विचारतानाच त्यांनी काय विचारले, की मेन ऑब्जेक्टिव्ह विचारले आणि नाफेडचं काम असे लक्षात घ्या, ती सहकारी तत्त्वावर काय करते, तर मार्केटिंग करण्यासाठी मदत करते. आता तुम्हाला थोडक्यात अजून थोडीशी मी एक्स्ट्रा माहिती देतो. हा प्रश्न आपण ऑलरेडी आपल्या बुकमध्ये कव्हर केलेला आहे. म्हणजे हा प्रश्न आपल्या कंटेंटमधून आलाय. असं नाही की प्रश्न झाल्यावर टाकलाय. ऑलरेडी आपल्या बुकमध्ये हा कंटेंट कव्हर केलेला होता आणि डायरेक्ट क्वेश्चन बुकमधून आलाय. तर तो विषय वेगळा. तर नाफेड ही संस्था लक्षात ठेवा. स्थापना कधी झालेली आहे? 1958 साली. म्हणजे 2 ऑक्टोबर गांधी जयंती 1958 साली याची स्थापना झालेली आहे. कायदा मात्र हा नंतरचा होता. 1984चा कायदा तो त्या ठिकाणी होता. पण स्थापना मात्र आधीच झालेली होती. आणि याचं हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली. तर हे ठीक आहे. पण आपल्याला महत्त्वाचं उद्दिष्ट काय? तर सहकारी तत्त्वावर म्हणजे कोऑपरेटिव्ह बेसिसवर मार्केटिंग करण्यासाठी मदत करणारी संस्था ही राष्ट्रीय स्तरावरची आणि एक अपेक्स प्रकारची संस्था आपण म्हणू शकतो. मग बाकी त्यांचे कार्य वगैरे तुम्हाला ते लॉजिकली कळून जातील. पण मेन तुम्हाला उद्दिष्ट लक्षात ठेवायचे आणि त्याची स्थापना वगैरे कधी झाल्यात, ह्या गोष्टी आयोग तुम्हाला या ठिकाणी गंडू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला ते वाचून ठेवायचं आहे. तर बघा, हे जर तुम्ही डोकं लावलं म्हणजे काय? तर जर कोऑपरेटिव्ह तत्त्वावरची संस्था असेल, तर तुम्हाला कीवर्ड कळतंय की कृषी मालाचं आपल्याला हे बघा, राष्ट्रीय कृषी सहकारी. भले तुम्हाला कदाचित ह्या गोष्टी फॅक्च्युअली माहीत नसतील, तर कृषी सहकारी तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसतंय की कृषी मालाचे सहकारी तत्त्वावर आपल्याला विपणन करायचं आहे. बघा, तुम्ही ऑप्शनमधलेच कीवर्ड जर क्वेश्चनला मॅच केले, तर तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी आन्सर भेटते सी. आता बऱ्याच जणांचा या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं, की सी ठीक आहे, पण सी दुसऱ्या ठिकाणी पण एक कॉमन आहे, तो म्हणजे 4 ऑप्शनमध्ये. आता 4 ऑप्शनमध्ये बघा, आपण एक काय करूया, 4 ऑप्शन बारकाईने पाहूया. त्याच्यामध्ये बी काय दिलंय बघा, ब आणि क म्हटलंय ना, तर ब काय? ग्रामीण औद्योगिकीकरणाला चालना देणे. आता ग्रामीण औद्योगिकीकरणाचा आणि कृषी सहकारी विपणनाचा ॲज सच डायरेक्ट संबंध नाही. त्याचे तुम्हाला जर मुख्य उद्दिष्ट विचारलं ना, तुम्हाला मुख्यच उद्दिष्ट सांगायचे, जे की आत्ता आपण आपल्या कंटेंटमध्ये देखील पाहिले. त्याच्यामुळे तुम्हाला जे डायरेक्ट विचारलं ना, ते तुम्ही डायरेक्ट आधी टिक करून घ्या. हे जर तुम्हाला इनडायरेक्टली जर विचारलं असलं असतं, कदाचित त्याचा आन्सर ब आणि क देखील आला असता. पण तुम्हाला जर डायरेक्ट विचारलंय, तर त्याचा फक्त आन्सर सी हेच करेक्ट येतं आणि तेच त्याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुमच्या नॉलेजच्या बेसिसवर देखील जाऊ शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे एलिमिनेशन मेथड, ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही काम करू शकता. तुमचं लॉजिक म्हणा किंवा एलिमिनेशन म्हणा, या दोन्ही गोष्टी या ठिकाणी काम करू शकतात. राईट? पण पहिला प्रेफरन्स द्या तुम्ही नॉलेजला, नंतर तुम्ही हे लॉजिक वगैरे तुम्ही जे काही
टोकेबाजी करता त्याला तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. नंतर पुढचा प्रश्न आपण याच्यामध्ये पाहूया. तर पुढचा प्रश्न असा आहे, बघा कंबाईनमध्ये आजकाल बजेटवर प्रश्न कमीत कमी 1 ते 2 प्रश्न असतातच, म्हणजे मिनिमम 1 प्रश्न तुम्ही घेऊनच चला. त्याच्यामुळे लेटेस्ट बजेट तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचं आहे. आणि जे महाराष्ट्र आणि भारताचं बजेट आहे 2025-26 हे याच्या नोट्स ऑलरेडी रेडीमेड नोट्स आपण आपल्या चॅनेलवर, ॲपवर सगळीकडे टाकलेलं आहे. तुम्ही ते एकदा वाचून घ्या. कारण कसं याच्यावर एक कुठला ना कुठला प्रश्न येतोच. तुम्हाला पुढे ते प्रचिती येईलच त्याची. ते प्रश्न कसा विचारला बघा. आता ठीक आहे, हा प्रश्न जो विचारलाय त्यांनी कन्सेप्च्युअल अँगलने विचारला आहे. ठीक आहे. तुम्हाला असा एक प्रश्न दाखवला की तुम्हाला करंटच्या अँगलने विचारला गेलेला आहे. तो पुढे प्रश्न येणार आहे, त्यावेळेस तुम्हाला मी त्याची चर्चा करेल सविस्तरपणे. तर प्रश्न बघा, भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तऐवज एकूण जमा खर्च दर्शवतो. काय म्हणले त्यांनी, की इंडियनचे जे बजेट डॉक्युमेंट असतात ते काय करतात, तुमचं टोटल रिसिप्ट आणि टोटल एक्सपेंडिचर दाखवतात. ठीक आहे. पुढचा ऑप्शन बघा, भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तऐवज राजकोषीय तूट दाखवतो. राजकोषीय तूट म्हणजे काय, तर फिस्कल डेफिसिट. नंतर पुढचा ऑप्शन आहे, भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तऐवज प्राथमिक तूट दर्शवतो. प्राथमिक तूट म्हणजे काय, प्रायमरी डेफिसिट. आणि भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तऐवज हा परिणामकारक महसुली तूट दाखवतो, म्हणजे इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी, जर तुम्ही साईटवर गेलात राईट, तर बजेटची जी साईट असते त्याच्यावर तुम्ही गेलात, तुम्हाला अशा त्याच्यामध्ये वेगवेगळे डॉक्युमेंट दिसतात राईट. तर तुम्ही ते डॉक्युमेंट डाउनलोड केले, तर त्याच्यापैकी एक अजून एक डॉक्युमेंट असतं, तुम्ही नेटवर जर चेक केलं तर तुम्हाला भेटून जाईल. ते म्हणजे बजेट ॲट ग्लान्स. लक्षात ठेवा, कुठलं बजेट ॲट ग्लान्स. म्हणजे तुम्ही जे काय टोटल बजेट असतं, तुम्ही ते थोडक्यात त्याचा आढावा घेऊ शकता, थोडक्यात समरी टाईपमध्ये राईट. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात, की नेमकी एक्सपेंडिचर किती आहे, म्हणजे काय खर्च किती आहे, आणि त्या ठिकाणी प्राप्ती किती आहे. त्याच्यानंतर राजकोषीय तूट, प्राथमिक तूट आणि ह्या बाकीच्या परिणामकारक तूट, ह्या सगळ्यांचं विवरण त्याच्यामध्ये थोडक्यामध्ये तुम्हाला दिलेलं असतं. कशामध्ये, तर बजेट ॲट ग्लान्स ह्या पर्टिक्युलर डॉक्युमेंटमध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे हा कंटेंटमध्ये हा प्रश्न आपल्या म्हणू शकतो आपण, की ऑलमोस्ट 50-50% कव्हर झालेला होता. आणि हे मी लेक्चरमध्ये शिकवताना सांगितल्या होत्या गोष्टी. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कदाचित हे ऑप्शन दिसत नसतील डायरेक्ट, पण हे मी तुम्हाला ऑलरेडी लेक्चरमध्ये हे गोष्टी आपलं जे इकॉनॉमिक्सची बॅच आहे त्याच्यामुळे गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे ज्यांनी कुणी आपले लेक्चर केले होते त्यांना प्रश्न इझी मी म्हणू शकतो. हां, ज्यांना कदाचित हे माहीत नसेल, की नेमकं बजेटमध्ये काय काय दाखवलं जातं बजेटच्या डॉक्युमेंटमध्ये, त्यांना कदाचित हे डाऊट वाटू शकतं, की फक्त एक कुठलं घेऊन चालायचं, की ऑल ऑफ द अबोव्ह. काही वाटू शकतं, की ऑल ऑफ द अबोव्ह ट्रॅप वगैरे आहे का? तर नाही. तर ऑब्व्हियसली तुम्ही बजेटचे डॉक्युमेंट देताय, त्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी देणं गरजेचं आहे. तुम्ही एक्सपेंडिचर किती आहे, म्हणजे खर्च किती आहे, तूट किती आहे, हे तुम्ही कॉमन सेन्स जर लावला असता, तर तुमचं आन्सर बरोबर आलं असतं. कंटेंटमधला प्रश्न होता, त्याच्यामुळे मी मीडियम कॅटेगरीमध्ये घेऊन चालूया आपण सध्या तरी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न असा आहे, की खालीलपैकी कोणते विधान हे औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरे आहे? आता तुम्हाला त्यांनी विचारलंय, की सी-पी-आयचा वापर अ, कशासाठी केला जातो? सी-पी-आयमध्ये आपल्याला माहिती आहे, की कन्झ्युमर प्राईस इंडेक्स, बरोबर? सध्या आपल्याला माहिती आहे, की पहिल्यांदा डब्ल्यू-पी-आय हे आर-बी-आय मोस्टली महागाई मोजण्यासाठी वापरायचं. पण आर-बी-आय काय करते, सध्या सी-पी-आय वापरते, राईट? आता सी-पी-आयचे देखील भरपूर सारे प्रकार आहेत. सी-पी-आयमध्ये कुठले प्रकार आहेत? तर तुम्हाला ऑलरेडी मी एक चार्ट आपल्या कंटेंटमध्ये करून दिला होता. सी-पी-आयमध्ये एक आय-डब्ल्यू आहे. आता त्याच्यानंतर सी-पी-आय-सी म्हणजे कन्झ्युमर प्राईस इंडेक्स जो आहे तो आहे त्याच्यामध्ये कस्टमरवाला. नंतर आय-डब्ल्यू म्हणजे काय, तर इंडस्ट्रियल वर्कर अर्थात औद्योगिक कामगारवाला. नंतर सी-पी-आय-ए-एल म्हणजे ॲग्रिकल्चर लेबरवाला. नंतर सी-पी-आय-आर-एल म्हणजे रुरल लेबर. सी-पी-आय यू-एन-एम-ई म्हणजे काय, जे गैरश्रमिक कामगार असतात त्यांच्यासाठी. असे वेगवेगळे सी-पी-आयचे टाइप्स आहेत. तर तुम्हाला प्रश्न विचारला त्यांनी कशावर विचारला आहे, तर सी-पी-आय-आय-डब्ल्यूवर विचारला आहे. तुम्हाला मी थोडक्यात त्याच्यामध्ये एक बेसिक कन्सेप्ट सांगतो, की हे सी-पी-आयचा वापर नेमका कशासाठी केला जातो. तर आपल्याला एक हे जे वेगवेगळे कामगार असतात, तर त्यांना जे आपण पगार वगैरे देतो, भत्ते देतो, तर ते ठरवण्यासाठी एक काहीतरी बेस पाहिजे ना, की समजा महागाई वाढली तर त्यांचा पगार वाढवा, त्यांचे भत्ते वाढवा. तर हे ठरवण्यासाठी आपल्याला हे काय करायचं आहे, ह्या सी-पी-आयचा वापर करायचा आहे. मग जर औद्योगिक कामगार असेल तर आपण सी-पी-आय-आय-डब्ल्यू वापरणार. तर तो शेतकरी असेल त्यासाठी शेतमजुरीसाठी मग आपण ए-एल वापरणार. तो ग्रामीण मजूर असेल त्यासाठी त्या ठिकाणी आपण आर-एल वापरणार. आलं लक्षात? अशा पद्धतीने हा प्रश्न फ्रेम केलेला होता. बेसिक कन्सेप्टवर प्रश्न होता. हे जर तुम्हाला बेसिक माहीत असेल तर क्वेश्चन सॉल्व्ह झाला असता. डायरेक्टली कंटेंटमध्ये रिफ्लेक्ट झालेला प्रश्न आहे आणि मी इझी कॅटेगरीतला हा प्रश्न म्हणेल, इझी टू मीडियम. ठीक आहे. आता ऑप्शन बघा, की हा भारतातील सर्व कामगारांना लागू होतो, मग त्याचे क्षेत्र कोणतेही असो.
आता बघा तुम्हाला या ठिकाणी भले कदाचित कंटेंट माहीत असेल, पण तुम्ही ह्या ठिकाणी कीवर्डवर खेळू शकता. तुम्ही काय म्हणताय, की औद्योगिक कामगारसाठीचा निर्देशांक आहे आणि खाली ऑप्शनमध्ये म्हणताय, की सर्व कामगारांना लागू होतो. आता सर्व कामगार भारतामधले सर्व कामगार जे आहेत, ते एकाच कॅटेगरीमध्ये येत नाही ना, आलं का लक्षात? म्हणजे ते फक्त औद्योगिक कामगार असतील का? नाही. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट कसं बनतंय? एक्स्ट्रीम बनतंय. त्याच्यामुळे हे ऑप्शन रॉंग आहे लक्षात ठेवा. सर्व कामगार म्हणताय आणि तुम्ही वर ऑप्शन म्हणजे प्रश्नामध्ये म्हटले औद्योगिक कामगार. त्या अँगलने ऑप्शन रॉंग जातोय, राईट? तुमचं जर लॉजिकली जर तुम्हाला खेळायचं असेल तर हा ऑप्शन रॉंग होतो. नंतर पुढचं आहे, केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी वापरलं जातं. आता कदाचित तुम्ही जर फास्टमध्ये वाचला असेल, तुम्हाला ऑप्शन हा बरोबर वाटू शकतो, पण तो रॉंग आहे. तो काय म्हटलंय, इट इज यूज सोली म्हणजे बघा या ठिकाणी एक्स्ट्रीम कीवर्ड वापरलाय. सोली म्हणजे फक्त आणि फक्त मिनिमम वेज ठरवण्यासाठीच वापरला जातो का? असं नाही. बाकीच्या गोष्टीसाठी पण वापरला जाऊ शकतो ना, की कुठला इंडेक्स काढतो आपण त्याचा एकच पर्पज असतो का? की नाही. बाकी पण गोष्टी आहेत ना. भत्ता पण आहे, अजून काय बाकी स्टडी करायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी देखील त्याचा वापर केला जाऊ शकतो. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट देखील रॉंग आहे. एक्स्ट्रीम आपण म्हणू शकतो. पुढचं स्टेटमेंट बघा. हे वस्तू आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे, जे कधीही बदलत नाही. आता बघा आपल्याला माहिती आहे, की महागाई वाढली, की सरकार आपला महागाई भत्ता वाढवतो. साधी गोष्ट आहे, तुम्हाला जर बेसिक गोष्ट माहीत असेल, तर हा तुम्ही ऑप्शन याला रॉंगच करून न्यायचा आहे. कारण का? तर कुठला इंडेक्स जर असेल, तर तो लक्षात ठेवा, महागाईनुसार त्याच्यामध्ये व्हॅल्यू चेंज होत असतात, बरोबर का? त्याच्यामुळे यांनी काय म्हटले, की या ठिकाणी एक तुम्ही निश्चित कुठलीतरी बास्केट घेताय आणि त्याची व्हॅल्यू चेंजच होत नाही. असं कधी होत नाही भारतामध्ये, कारण आपण महागाईनुसार त्याला ॲडजस्ट करत असतो त्या इंडेक्सला. त्याच्यामुळे हे ऑप्शन देखील रॉंग आहे. आणि पुढचा ऑप्शन आहे तो म्हणजे औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान राखण्यास मदत होते. हेच आपलं करेक्ट आन्सर आहे. कारण का आपण त्यांचा पगार भत्ता जे काही ठरवण्यासाठी ह्या यांचा वापर बघा तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसलेलंच आहे. आपण कंटेंटमध्ये देखील आपण टाकलं होतं, की ह्या निर्देशांकाचा वापर कशासाठी केला जातो. तर बघा CPI-IWचा वापर होतो तो म्हणजे महागाई भत्ता ठरवण्यासाठी आणि ते आपण तुम्हाला त्या ठिकाणी कळतं, की कामगारांना वाजवी वेतन भेटतं, राईट? जेणेकरून त्यांचं महागाईनुसार आपण वेतन ॲडजस्ट करू शकतो आणि त्यांना वाजवी म्हणजे काय? तर लक्षात ठेवा, त्यांचं जे राहणीमान आहे, त्यांचं एक फेअर म्हणू शकतो ना आपण, की खूप कमी पण नाही, खूप जास्त पण नाही. त्यांना एक एक सन्मान्य जीवन जगता येईल, अशा पद्धतीचं वेतन त्यांना भेटणं म्हणजे त्यांना फेअर वेजेस भेटतात आणि त्यासाठी आपण CPI-IWचा वापर करतो. अशा पद्धतीने याचा फक्त डी आन्सर आहे. जर काहींनी याच्यापैकी बाकीचं देखील केलं असेल, तर त्या ठिकाणी ते रॉंग गेलेले आहेत आणि या ठिकाणी फक्त डी आहे त्याचा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने ईझी कॅटेगरीतला प्रश्न होता. पुढचा प्रश्न आपण याच्यामध्ये पाहूया तो म्हणजे खालीलपैकी कोणते हे मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पतन नियंत्रणाचे साधन नाही? आता हा प्रश्न खूप वेळा रिपीट झाला लक्षात ठेवा. बँकिंग हा कंबाईनसाठी आयोगाचा फेव्हरेट टॉपिक आहे. त्याच्यामुळे एक ना एक प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतोच आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सिंपल कॅटेगरीतला प्रश्न विचारला तो म्हणजे जे काही सगळ्या आपल्याला माहिती आहे की इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी RBI वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरते. त्याचे 2 टाइप्स असतात. एक असतात डायरेक्ट एक असतात क्वांटिटेटिव्ह आणि दुसरं असतात क्वालिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय तर संख्यात्मक आणि क्वालिटेटिव्ह म्हणजे काय गुणात्मक. आता क्वांटिटेटिव्हमध्ये देखील 2 आहेत डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. आलं लक्षात? आणि क्वालिटेटिव्हमध्ये असं काही कॅटेगरी नाही. आता तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारलाय काय, की खालीलपैकी बघा तुम्हाला या ठिकाणी पुन्हा नॉट शब्द टाकलाय. तुम्ही घाईगडबडीत प्रश्न वाचला तर हे नॉट कदाचित इग्नोर करू शकता. तर प्रश्न वाचताना नीट वाचा, की कुठलं गुणात्मक साधन नाही. गुणात्मक साधन नाही याचा अर्थ तुम्हाला काय शोधायचं आहे? तर तुम्हाला यापैकी क्वांटिटेटिव्ह कुठलं आहे हे शोधायचं आहे. आलं लक्षात? गुणात्मक साधन नाही म्हणजे काय तर कुठलं शोधायचं आहे? तुम्हाला संख्यात्मक शोधायचं आहे. खालीलपैकी कुठलं संख्यात्मक साधन आहे असं शोधायचं आहे. उलटं मिनिंग लक्षात ठेवा. तर बघा तुम्ही ऑप्शन 8 वाचा. उपभोग कर्जाचे नियंत्रण म्हणजे कंट्रोल ऑन कन्झ्युमर क्रेडिट. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा हे गुणात्मक आहे. हे कसं आहे? गुणात्मक आहे. नंतर आहे आदेशांच्या मार्फत नियंत्रण म्हणजे कंट्रोल थ्रू इशिंग डायरेक्टिव्हज. बघा आता बँक आहे की सेंट्रल बँक जी आहे आपली अर्थात RBI. RBI काय करते? बँकांना वेगवेगळ्या प्रकारचे निर्देश देते. हे एक प्रकारचं गुणात्मक आहे लक्षात ठेवा. हे कसं आहे? गुणात्मक. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं येते म्हणजे ऑप्शन नंबर 3 कर्ज तारण सीमांचे नियमन. तर रेग्युलेशन ऑफ मार्जिन रिक्वायरमेंट म्हणजे काय RBI काय करते बँकांना डायरेक्टली देते की तुम्ही किती कर्ज तुम्ही देऊ शकता. किती म्हणजे किती समजा तुम्ही 100 एवढं कर्ज माहिती आहे तर तुम्हाला आपल्याला माहिती आहे बँका काय 100 देत नाही. तुम्हाला हार्डली 90 वगैरे कर्ज देतं असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ते म्हणजे थोडक्यात मार्जिन रिक्वायरमेंट हे करायचं काम रेग्युलेटरी बॉडीचं काम आहे RBI वगैरे आणि ते कशाद्वारे करते तर हे हे कुठल्या
प्रकारचे क्वालिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स आहेत. आणि शेवटचा ऑप्शन तो म्हणजे ओपन मार्केट ऑपरेशन. ओपन मार्केट ऑपरेशन लक्षात ठेवा, हे एक प्रकारचे क्वांटिटेटिव्ह ऑपरेशन आहेत. कसे? क्वांटिटेटिव्ह अर्थात संख्यात्मक. आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये देखील विचारलं तर हे एक प्रकारचे इनडायरेक्ट आहेत. इनडायरेक्ट म्हणजे काय? अप्रत्यक्ष. तर याच्यामध्ये बँक काय करते? बँक म्हणजे कुठली बँक? तर RBI आपल्याला माहिती की खुल्या बाजारात जो एक्स्ट्रा पैसा आलाय तो काढून घ्यायचं काम करते. आलं लक्षात? कसा काढून घेते? तर त्या ठिकाणी ते काय करत असतं लक्षात ठेवा, ज्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतात. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणजे काय? तर सरकारी प्रतिभूती असतात ना, बरोबर? तर त्या सिक्युरिटीज विकल्यानंतर काय होईल? तर मार्केटमधले ज्या कोणी बँका आहेत त्या काय करणार? ह्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज विकत घेणार. कोणाकडून? RBI कडून. स्वतःचा पैसा बँककडं कोणाकडे जाणार? RBI कडे जाणार. अशा पद्धतीने मार्केटमधला एक्स्ट्रा पैसा काढून घेण्याचं काम ओपन मार्केट ऑपरेशनद्वारे केलं जातं. ठीक आहे. अशा पद्धतीने ते रेग्युलेट केलं जातं. आणि याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला आहे. सिंपल प्रश्न होता. फक्त क्वेश्चन काळजीपूर्वक होता. ठीक आहे. डायरेक्टली प्रश्न कंटेंटमध्ये रिफ्लेक्ट झाला तुम्हाला दिसत असेल. राईट? नो डाऊट. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली? 1958ला. तर बघा आता हा थोडासा फॅक्च्युअल प्रश्न आहे. मग तुम्हाला कदाचित हे जर माहीत नसेल, तर कदाचित तुम्हाला क्वेश्चन डिफिकल्ट वाटू शकतो, की नेमकं एवढी जुनी संस्था विचारली आणि त्याची स्थापना वगैरे, राईट? तर कदाचित तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं, की खरंच 1958 साली होती का? तर बघा हे ज्या संस्था आहेत ना, तुम्हाला एकदा याची क्रोनॉलॉजी माहीत असेल, तर तुम्हाला हे क्वेश्चन इझी कॅटेगरीमध्ये येऊ शकतात. ज्यांना माहीत असेल कदाचित त्यांना डिफिकल्ट वाटू शकतात. एवढंच याच्यामध्ये फरक आहे. आणि मेन म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे, सॉरी ही जी तुम्हाला ऑप्शन दिसतं ही संस्था, ही आपण ऑलरेडी कंटेंटमध्ये कव्हर केलेली होती, राईट? तर आपण काय केलं होतं, एक काय म्हणू शकतो आपण एक चार्ट दिला होता. त्याच्यामध्ये आपण क्रोनॉलॉजी दिली होती. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था दिल्या होत्या. आणि ही जी पुढची ऑप्शन आहे तुम्हाला दिसत असेल, की PM विश्वकर्मा योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. आता बघा हे तुम्हाला कदाचित क्वेश्चन काहींना हा डिफिकल्ट वाटू शकतो, काहींना ईझी वाटू शकतो, काहींना मीडियम वाटू शकतो. हे डिपेंड करतं तुमचं नॉलेज किती आहे, तुमचं त्या ठिकाणी फॅक्टवर किती कमांड आहे. तर हे जे मंडळ आहे लक्षात ठेवा. तर हे बरोबर आहे, की भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 साली. आता नाव नीट वाचा बरं का, इंडियन हँडीक्राफ्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. म्हणजे आपण याला शॉर्टमध्ये म्हणू शकतो IHDC. ठीक आहे. ही संस्था 1958ची स्थापना आहे. अशा तुम्हाला वेगवेगळ्या संस्था भरपूर साऱ्या आहेत. KV खादी आणि विलेज इंडस्ट्रियल जे काय असेल कॉर्पोरेशन. अशा वेगवेगळ्या संस्था त्या प्रत्येकाची स्थापना वर्ष पाठ करून ठेवा. म्हणजे आपण म्हणू शकतो एक प्रकारचं प्रिडिक्शन म्हणा तुम्ही, की अशा ज्या संस्था आहेत ना, त्यांचं इयर पाठ करून ठेवा. जवळपास भारत स्वतंत्र झाल्यापासून, राईट? तर तेव्हापासून आत्तापर्यंत ज्या वेगवेगळ्या संस्था स्थापन झाल्यात, तुम्हाला त्याची क्रोनॉलॉजी विचारतात आणि पुढे तुम्हाला दिसेल सेम प्रश्न, राईट? अशा प्रकारचं आपण जे डिस्कशन घेतोय त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न दिसतील. ग्रुप बी असो किंवा ग्रुप सी असो, अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. आता त्याच्यामध्ये दुसरा ऑप्शन जो होता तो म्हणजे PM विश्वकर्मा कौशल सन्मान योजना. ठीक आहे, आता भले तुम्हाला ही योजना माहीत असो नाही असं फरक नाही पडत. तुम्हाला त्यांनी विचारलंय काय? ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. म्हणजे इट इज सेंट्रल सेक्टर स्कीम, सॉरी सेंट्रल गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड स्कीम. आता सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम, आता 2 प्रकारच्या स्कीम असतात लक्षात ठेवा. 2 प्रकारच्या स्कीम असतात म्हणजे कुठल्या? बघा एक असते तुमची सेंट्रल सेक्टर स्कीम, सेंट्रल सेक्टर आणि दुसरी असते तुमची सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम. तर ह्या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे? सेंट्रल सेक्टर स्कीम आणि सेंट्रल स्पॉन्सर्डमध्ये. सेंट्रल सेक्टर स्कीम म्हणजे लक्षात ठेवा, त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट 100% पैसे देते. ठीक आहे, या ठिकाणी स्टेटला पैसे द्यायची गरज नसते. आणि दुसरी स्कीम जी असते ते म्हणजे सेंट्रली स्पॉन्सर्ड म्हणजे काय? तर सेंटर काय करणार? राज्यांना काही प्रमाणात पैसे देणार. समजा आपण पकडूया 60% 20% म्हणजे काय? सॉरी, हां 60% 20% म्हणजे समजा सेंटर 60% देणार, खाली राहतात किती सॉरी 40%. 40% स्टेट देणार अशा पद्धतीने. ह्या झाल्या तुमच्या सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम. आता ॲक्च्युली हा जो प्रश्न ना थोडासा डाऊटफुल होता. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटलं की हा कदाचित ही सेंट्रली काय असू शकते? सेक्टर स्कीम असू शकते, राईट? आणि सेंट्रल सेक्टर तसं पाहिलं तर नाव आपल्याला असं वाटतं की PM विश्वकर्मा योजना. PM म्हणल्यानंतर सेंटरची स्कीम होऊ शकते असं वाटू शकतो. पण आयोगाने याचं उत्तर लक्षात ठेवा, याला सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम असंच दिलेलं आहे, राईट? त्यामुळे थोडासा कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन होता, जो की अजूनही आहे. म्हणजे क्वेश्चन तो कॅन्सल नाही केलेला. आणि त्याचं उत्तर आयोगाने काय ठेवलंय तर बी आणि ए अशा दोन्ही करेक्ट त्याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीने ए आणि बी दोन्ही बघा आता एखादा
कुठल्याही क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला म्हणजे एखादा क्वेश्चन कॉन्ट्रोवर्शियल असतो म्हणजे असतोच, राईट? म्हणजे असं कुठल्याही MPSCची एक्झाम नाही झाली की त्याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन नाही आहेत. तर हा एक त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो. याच्यातल्या ऑप्शन बी हा थोडासा कॉन्ट्रोवर्शियल आहे. तरी तुम्ही जर लॉजिकच्या अँगलने विचार केला तर दोन्ही आपल्याला बरोबर घेऊन जर तुम्ही गेला असतात कदाचित तुमचं असं बरोबर आलं असतं. काही ज्याच्यावर डाऊट घेतला की खरंच सेन्सिटिव्ह स्पॉन्सर्ड स्कीम आहे का? तर ओव्हर थिंकिंगमुळे कदाचित तो ऑप्शन चुकू शकतो. ठीक आहे. हा प्रश्न आपल्या कंटेंटमध्ये इनडायरेक्टली कव्हर केला आपण ज्या बजेटच्या नोट्स टाकल्या होत्या त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये हा क्वेश्चन कव्हर केलेला होता. ठीक आहे. नंतर पुढचा ऑप्शन आहे तो म्हणजे पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे त्यांनी सिंपल कॅटेगरीमधला प्रश्न विचारला तो म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या कृषीचे क्रांती आहेत त्यांच्या जोड्या विचारलाय. ठीक आहे ना, आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे वेगवेगळ्या क्रांती मध्ये विचारतील एकतर जोड्याच्या स्वरूपात विचारतील, वन लाईनर स्वरूपात विचारतील, राईट? बऱ्याच आणि ह्याच्यामध्ये जास्त डोकं लावायची गरज पडत नाही कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हरित क्रांती म्हणजे काय? तर आपण अन्नधान्याचं उत्पादन हे आपण लहानपणापासून ऐकत आलेत आहोत, राईट? तर 1966च्या आसपास ते चालू झालेलं होतं. आपले स्वामीनाथन जे आहेत, तर ते भारतीय हरित क्रांतीचे जनक आपल्याला माहिती आहे. त्यांचं नुकतंच पाठीमागे निधन झालं होतं आणि आयोगाने त्याच्यावर प्रश्न देखील विचारलेला होता, राईट? त्याच्यामुळे हरित क्रांती सगळ्यांना माहिती आहे. तर एवढं जर तुम्हाला कदाचित माहीत असलं असतं तरी तुमचं बऱ्यापैकी डायरेक्ट आन्सर येतं बघा. हरित क्रांती म्हणजे अन्नधान्य उत्पादन आणि एला 3 असणारा एकच ऑप्शन तो म्हणजे 3 नंबरचा. म्हणजे बघा तुम्हाला एका ऑप्शनवरून तुमचं डायरेक्ट आन्सर येते. आलं लक्षात? आता सोनेरी क्रांती ठीक आहे. हे ऑप्शन आलं तुमचं आन्सर. आपल्याला बाकींचा पण अभ्यास करायचा ना. इन केस आपल्याला पुढे जाऊन विचारलं त्यांनी, की सांगा ही क्रांती म्हणजे काय? ती क्रांती म्हणजे काय? तर क्रांती तुम्हाला ते माहीत पाहिजेत. ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला निळी क्रांती दिली. निळी क्रांती म्हणजे तुम्हाला सिंपल आपल्याला माहिती असेल, की निळा कलर कशाचा असतो? पाण्याचा. तर पाण्यामध्ये काय राहतात? मासे, राईट? असं तुम्ही सिंपल लॉजिक लावू शकता. म्हणजे निळी क्रांतीसाठी काय? तर मत्स्य उत्पादन, राईट? आता हे एकदम सिंपल म्हणजे तुम्हाला ऑलरेडी आपला आन्सर आलाय. अचा ऑप्शन होता 3. ठीक आहे. जरी तुम्हाला कन्फर्म करायचं आहे, तर सीचं काय आहे? 2. ठीक आहे. सीचं 2 झालं कन्फर्म. ठीक आहे. म्हणजे ऑलरेडी आपला आन्सर आलेला तरी तुम्हाला सांगतो मी. नंतर सोनेरी क्रांती आणि पिवळी क्रांती. ठीक आहे. आता सोनेरी क्रांती म्हणजे काय? तर बघा सोनेरी क्रांती म्हणजे लक्षात ठेवा, या ठिकाणी फळांचे उत्पादन म्हणजे आपण त्याला सोनेरी क्रांती म्हणतो. सोनेरी म्हणजे काय? तर गोल्डन रेव्होल्यूशन आणि पिवळी क्रांती म्हणजे काय? तर तेलबिया. ठीक आहे. तर हे तुम्हाला कीवर्ड लक्षात असू द्या. कुठल्या क्रांतीला काय म्हणतात? मग गोल्ड क्रांती म्हणजे राऊंड रेव्होल्यूशन म्हणजे बटाट्याची क्रांती. अशा वेगवेगळ्या क्रांती याचा ऑलरेडी आपण टेबल आपल्या बुकमध्ये दिलेला आहे. तुम्ही तो टेबल वाचू शकता आणि मेन म्हणजे हा प्रश्न आपण ऑलरेडी आपल्या कंटेंटमधून डायरेक्टली आलेला होता. म्हणजे आपण याचा 100% क्रेडिट घेऊ शकतो क्वेश्चन तो ऑब्व्हियसली, राईट? जे आपले 16 प्रश्न आले त्याच्यापैकी हा एक प्रश्न ह्या सगळ्यांचे आपण 100% क्रेडिट घेऊ शकतो. तर याचं आन्सर डायरेक्ट येतं आपल्याला. पुढचा प्रश्न आपण याच्यामध्ये पाहूया. हां, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो, की या ठिकाणी प्रिडिक्शन असं आहे, की बाकीच्या क्रांती करून ठेवा, राईट? म्हणजे हरित क्रांती तुम्हाला सिंपल प्रश्न विचारलाय. तर त्यांनी तुम्हाला जर हा ऑप्शन त्यांनी जर थोडासा डिफिकल्ट केला असता, म्हणजे एकाच ठिकाणी त्यांनी एचा 3 दिलाय, बाकी ठिकाणी जर त्यांनी त्यांनी एचा 3 केलेला असता, कदाचित तुमचं अजून तुम्हाला त्यांनी डिफिकल्ट करून ठेवलं असतं. त्याच्यामुळे सिंपल जरी प्रश्न असेल, तर त्याला डिफिकल्ट केला जाऊ शकतो. त्यामुळे बाकीच्या क्रांती आणि त्यांचं जे काही कलर आहे, तो एकदा तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण त्याच्यामध्ये पाहूया तो म्हणजे भारतीय संविधानातील अनुच्छेद कितीमध्ये अर्थसंकल्पाची परिभाषा केलेली आहे. आता बघा बजेट हा शब्द जो आहे ना आपला कॉन्स्टिट्यूशनमध्ये डायरेक्टली वापरलेला नाही आहे. आपण त्याला काय म्हणतो? तर त्याला आपण म्हणतो लक्षात घ्या ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, राईट? हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंटच आपण त्याला म्हणतो आणि आर्टिकल 112 मध्ये दिलेलं आहे, बरोबर? तर हा सिंपल कॅटेगरीमध्ये प्रश्न होता. हां, जर ज्यांना फॅक्च्युअल कमांड नसेल, पॉलिटीवर म्हणा, तसं पाहिलं तर हा क्वेश्चन पॉलिटी आणि इकॉनॉमीला ओव्हरलॅप आहे, राईट? पॉलिटी आणि इकॉनॉमी. तुम्ही दोन्ही अँगलनी सॉल्व्ह करू शकता. असं नाही काय एकच अँगलनी आणि सिंपल एक कॅटेगरी म्हणू शकतो. कारण हा प्रश्न काय आत्ता आलेला नाही. याच्यापूर्वी देखील हा बऱ्याच वेगवेगळ्या एक्झामला विचारून झाला आहे आणि सिंपल प्रश्न आपल्या कंटेंटमध्ये ऑलरेडी तो दिलेला आहे. तर आपला जो बजेटचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर तुम्हाला याच्यामध्ये दुसरी गोष्ट माहीत पाहिजे ते म्हणजे जसं 112 मध्ये सेंटरचं बजेट आहे, तसं स्टेटचं देखील पाठ करून ठेवा. स्टेटचं लक्ष ठेवा. 202 आर्टिकल नंबर 202 हे राज्य सरकारचं बजेटचं आर्टिकल आहे आणि सेंटरचं किती आहे तर 112 आहे. ठीक आहे. तर हे लक्षात असू द्या. म्हणजे 112 याच्यामध्ये आपण जर समजा 90 जर ॲड केलं तर किती होतात बघा. 2 9 2 किती होतं सर 9 1 10, राईट? अशा पद्धतीने 90 जर ॲड केले तर सरळ सरळ तुम्ही 90चा फॉर्म्युला वापरून या ठिकाणी
आन्सर कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, सगळीकडेच 90 लागेल असं नाही. जसं मी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगितली, तर तुम्ही तुमच्या अँगलने ते अप्लाय करू शकता. तर आर्टिकल नंबर 112 आहे, लक्षात घ्या, सेंटरच्या बजेटचा आर्टिकल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण याच्यामध्ये पाहूया. तो म्हणजे त्यांनी जी-डी-पीवर त्यांनी कन्सेप्च्युअल प्रश्न विचारले. सध्या आयोगाचा ट्रेंड असा आहे की ते कंबाईनमध्ये, लक्षात ठेवा, जी-डी-पी, एन-डी-पी आलं लक्षात. त्याच्यानंतर जी-एन-पी, एन-एन-पी असे जे कन्सेप्ट आहेत ना, त्यांच्यावरती थोडंसं कन्सेप्टचे प्रश्न विचारत आहेत, राईट? तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे की यांच्यामधला नेमका फरक काय, त्यांचा फॉर्म्युला काय, ठीक आहे? तर प्रेडिक्शन असं आहे की असेच प्रश्न तुम्हाला फिरून आजकाल विचारले जातात आणि ते विचारले जाऊ शकतात. तर हे सगळे जे नॅशनल इन्कम मोजण्याचे जे वेगवेगळे मार्ग आहेत, त्याच्यामध्ये आपण मग हे पण घेऊ शकतो आपण, सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या अँगल जर आपण विचार केला, राईट, तर तो देखील याच्यामध्ये विचारला जातो, जसं की ग्रीन जी-डी-पी वगैरे, राईट. तर हे देखील विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना तयार राहा. आता प्रश्न बघा, की कुठलं विधान सत्य आहे? स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते. खाली ऑप्शन आहे, स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट असते. आता बघा, किती एकदम मी म्हणू शकतो की पांचट कॅटेगरीतला प्रश्न आहे हा. कारण का, तुम्हाला यापैकी एकच ऑप्शन निवडायचं आहे. वर म्हटलंय की नसते, खाली म्हटलंय की असते. आता जर तुमचं एवढं बेसिक कॉमन सेन्स जर जागा असेल, तुम्हाला एक कळलं पाहिजे यापैकी एक कुठलं तरी बरोबर आहे. आलं लक्षात? म्हणजे दोन्ही बरोबर नाहीत आणि दोन्ही रॉंग पण नाहीत. म्हणजे आपले 3 आणि 4 आन्सर, 3 आणि 4 ऑप्शन तर पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी एलिमिनेट करायचे. राहिला प्रश्न तुमचा ए आणि बीचा. आता तुम्ही 50-50% मध्ये येताय. म्हणजे बघा, तुम्हाला भले हे नॉलेज नसेल तर तुम्हाला मी 50-50% पर्यंत आणतोय. आता प्रश्न बघा वाचा काय? त्यांनी म्हटलंय काय, तर जी-डी-पीमध्ये तुमचं काय येत नाही, तर इट डज नॉट इन्क्लूड इन्कम अर्न्ड बाय द नॅशनल्स आउटसाइड द कंट्री. ठीक आहे. तर तुम्हाला सत्य विचारलं, हे त्या ठिकाणी हे वाचताना पण बघा, सत्य आहे की असत्य विचारलंय. तर हे सगळ्यांना माहिती असेल की जी-डी-पीमध्ये, लक्षात ठेवा, आपण काय करत आहोत, नॅशनॅलिटीचा विचार करत नाही. आपण नॅशनॅलिटीचा विचार कुठं करतो, तर तो जी-एन-पीमध्ये करत असतो. ठीक आहे. कुठं करतो, तर आपण त्याच्यामध्ये आपण नॅशनॅलिटीचा विचार कुठं करतो, जी-एन-पीमध्ये करतो. तर सिंपल भाषेत तुम्हाला मी कन्सेप्ट सांगतो. जी-डी-पी म्हणजे काय, तर एका पर्टिक्युलर फायनान्शियल इयरमध्ये एका देशाच्या टेरिटरीमध्ये जे काही सर्व गुड्स अँड सर्व्हिसेस, म्हणजे काय, वस्तू आणि सेवा यांचं अंतिम मूल्य, कसलं म्हणलं, अंतिम मूल्य, ते अंतिम मूल्य म्हणजे काय, तुमची जी-डी-पी, लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा पद्धतीचा तो जी-डी-पीची कॉन्सेप्ट आहे. आणि हे जर आपण पुढे जाऊन याच्यामध्ये विचार केला, कशामध्ये, ग्रॉस नॅशनल प्रॉडक्टमध्ये, तर नॅशनल प्रॉडक्टमध्ये कसं असतं, आपण याच्यामध्ये लक्षात घ्या, नॅशनॅलिटीज विचार करतो म्हणजे काय, तर भारतीयांनी कमावलेलं उत्पन्न आपण काय करत असतो, याच्यामध्ये ॲड करत असतो. आता ते कसं आहे, हे कन्सेप्ट मी ऑलरेडी आपल्या लेक्चरमध्ये, चॅप्टरमध्ये सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये घेतलेल्या आहेत. फक्त तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगतो की भारतीयांनी कमावलेलं उत्पन्न, मग ते भारतामध्ये असो किंवा बाहेरचं असो, ते दोघांना आपल्याला त्याच्यामध्ये समाविष्ट करायचं आहे. तुम्हाला प्लस मायनस जे काय करायचं असेल, त्याचा फॉर्म्युला वगैरे मी ऑलरेडी दिलेला आहे. बघा, हे तुम्हाला मी आपल्या बुकमध्ये हे सगळं असा एक चार्टच दिलेला आहे. तर जी-डी-पी म्हणजे काय, जी-एन-पी म्हणजे काय, याचे चार्ट ऑलरेडी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले दिसतील. तर सिंपल कॅटेगरीमध्ये प्रश्न होता. तर लक्षात ठेवा, जी-डी-पीमध्ये आपण बाहेरच्या, म्हणजे सॉरी, जे काय आहेत ना, काय म्हटले, नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते. तर हे बरोबरच लक्षात घ्या. कारण का, हे वाली गोष्ट आपण कुठं मोजतो, तर आपण ती जी-एन-पीमध्ये मोजतो. मी तुला आताच कन्सेप्ट सांगितलं बघा, नॅशनल प्रॉडक्टमध्ये आपण काय मोजलंय, तर नॅशनॅलिटी आपण विचारात घेतली. म्हणजे भारतीयांनी बाहेरून काय कमवून आणलेलं उत्पन्न असेल आणि भारतामध्ये कमवलेलं उत्पन्न असेल, हे आपण त्याच्यामध्ये कन्सिडर करत असतो. जी-डी-पीमध्ये त्याचा काही संबंधच नाही, लक्षात घ्या. आपण त्या ठिकाणी डोमेस्टिक काय गोष्टी विचारत करतो. म्हणजे ते भले इथले असो ना, तर बाहेरचे असेल, त्या गोष्टी मॅटर करत नाही ठिकाणी. आपण या ठिकाणी नॅशनॅलिटीचा शब्द आला, तर तो जी-एन-पीमध्ये मोजायचा असतो. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन या ठिकाणी लक्षात ठेवा करेक्ट आहे. आणि दुसरं काय म्हटलं त्यांनी, जी-डी-पी डज इन्क्लूड इन्कम अर्न बाय दी नॅशनल्स, नाही, तर हे जी-एन-पी वाल्यांचं लक्षात ठेवा. तुम्हाला आता सांगितलंय, त्याच्यामुळे याचा आन्सर 1 ओन्ली करेक्ट आहे. ठीक आहे. तर हा चार्ट तुम्ही चांगल्या पद्धतीने एकदा वाचून घ्या, कारण याच्यावर प्रश्न तुम्हाला फिरून फिरून येऊ शकतात, राईट, आणि जे की आलेले देखील आहेत. नंतर पुढचा प्रश्न याच्याकडे आपण पाहतो, म्हणजे अ, कुठल्या अहवालामध्ये मानवी गरिबी निर्देशांकाच्या जागी बहुआयामी निर्देशकांची संकल्पना मांडण्यात आली. म्हणजे एका रिपोर्टला रिप्लेस करून दुसऱ्या रिपोर्टने त्याची जागा घेतली
अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी विचारला आहे. ठीक आहे. तर एक गोष्ट तुम्हाला माहीत असेल, की 1997 साली एक रिपोर्ट आणला होता UNDPने. कुठला रिपोर्ट आणला होता? तर तो म्हणजे ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. ठीक आहे. पण ह्युमन पॉवर्टी इंडेक्समध्ये थोडीशी कमतरता होती आणि म्हणून त्याला रिप्लेस करण्यासाठी त्यांनी काय केले, 2010 मध्ये काय नवीन रिपोर्ट आणला, तो म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. ठीक आहे. तर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा 2010 साली आलेला आहे. कशाला रिप्लेस केलंय? ह्युमन पॉवर्टी इंडेक्सला, जो की 1997 साली आलेला होता. ठीक आहे. असा त्यांनी थोडासा कन्फ्युजिंग प्रकारचा, पण तसा पाहिलं तर इझी कॅटेगरी, कारण का आयोगाचा फेवरेट टॉपिक लक्षात ठेवा. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आणि मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हे आयोगाचे फेवरेट टॉपिक आहेत. त्याच्यामुळे हे तुम्ही चांगल्या पद्धतीने करून ठेवा. HDI, त्याच्यानंतर ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, त्याच्यानंतर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, नंतर जेंडर रिलेटेडचे इंडेक्स जसे की जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स, नंतर जेंडर एम्पॉवरमेंट मेजर, असे वेगवेगळे इंडेक्स तुम्हाला करून ठेवायचे आहेत. आता बघा, हा प्रश्न जो आहे ना, आपल्या कंटेंटमधनं डायरेक्टली कव्हर झालेला होता. मी तुम्हाला लेट सांगितलं, की आपण एक चार्ट दिले, तुम्हाला एकदम त्याचा शॉर्ट त्या ठिकाणी स्क्रीनशॉट टाकलाय. तर त्याचा एक एक पार्ट तुम्हाला मी दाखवतो. MPI बघा, MPI 2010 साली आलाय एकूण, आणि तो कोण रिलीज करतं? तर UNDP आधी फक्त रिलीज करायचा. त्याच्यामध्ये अजून एक संस्था आली, ते म्हणजे ऑक्सफर्ड नावाची. UNDP आणि ऑक्सफर्ड या संस्था मिळून त्या काय करत असतात? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स याचं कॅल्क्युलेशन करत असतात. आणि याच्यामध्ये जाता आता तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण सांगतो, की HPIचे 2 इंडिकेटर होते. कुठले? शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा. आता MPIचे बघा इंडिकेटर बघा किती आहेत. त्याच्यामध्ये आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा. राईट? तर हे ॲक्च्युअली झाले डायमेन्शन. हे जे आहेत ना, आरोग्य, शिक्षण, राहणीमानाचा दर्जा, हे झाले त्याचे डायमेन्शन. आणि हे इंडिकेटर आहेत मग कुठले? आरोग्याचे इंडिकेटर कुठले? तर पोषण आणि बालमृत्यू. नंतर शिक्षणामध्ये 2 आहेत बघा. शालेय शिक्षणातील वर्ष आणि शालेय उपस्थिती. नंतर राहणीमानाच्या दर्जामध्ये 6 आहेत टोटल इंडिकेटर. कुठले? इंधन, स्वच्छता, पेयजल, वीज, मालमत्ता आणि घर. थोडक्यात तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे ॲसेट आहेत, तुम्हाला पाणी, वीज, स्वच्छता ह्या गोष्टी आहेत का, याचा देखील विचार केला जातो. तर अशा पद्धतीने हा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे. आणि याच्यामध्ये जाता अजून एक गोष्ट, तो म्हणजे जर का तुम्ही 0 ते 22% असेल, 0 ते 20% असं जर तुमचा स्कोअर असेल, तर तुम्ही व्हल्नरेबल कॅटेगरीमध्ये असता. लक्षात घ्या. कसं? व्हल्नरेबल. त्याच्यानंतर तुम्ही जर 20 ते 33%च्या मध्ये असाल, ठीक आहे, तर एक सेकंद, तुम्ही 0 ते 20 असाल तर तुम्ही नॉर्मल असता. 20 ते 33% असाल तर तुम्ही व्हल्नरेबल असता. त्याच्यानंतर तुम्ही 33 ते 50% असाल तर तुम्ही मल्टी डायमेन्शनल पुअर असता. जर तुमचा 50%च्या देखील कॅटेगरीच्या वर असाल तर तुम्ही एक्स्ट्रीम म्हणजे अत्यंतिक तीव्र दारिद्र्यामध्ये असता. तर अशा त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या कॅटेगरी केलेल्या आहेत. तर तुम्हाला कट ऑफ लक्षात राहू द्या की 33%. 33%च्या वर असाल, 33% ते 50%, थोडक्यात तुम्ही मल्टी डायमेन्शनली पुअर आहात. कदाचित तुम्हाला हे विचारू शकतात. राईट? तर हे महत्त्वाचं आहे. कुठला? ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, आणि त्याची जागा कोणी घेतली आता? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. ठीक आहे. तर त्या अँगलने हे अहवाल लक्षात ठेवा. याची बाकी सविस्तर माहिती मी ऑलरेडी पुस्तकामध्ये दिलेली आहेच आहे. लेक्चरमध्ये देखील कव्हर केलेली आहे. नंतर पुढचा प्रश्न आपण याच्यामध्ये पाहतो, म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमी कमीच असते. बघा, तुम्हाला म्हटलं ना की GDP, NDP याच्यावर कायम कन्सेप्ट. आता प्रश्न लेटेस्टमध्ये तुम्हाला पाहिलं असेल, ट्रेंड थोडासा वाढला आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीने करून ठेवा. आता एक गोष्ट तर कन्फर्म आहे, तुम्हाला मी फॉर्म्युल्यामध्ये दाखवलं होतं. GDP हे तर आपल्याला माहिती आहे की ग्रॉस कन्सेप्ट आहे, बरोबर का? NDP मध्ये आपण काय करतो? NDP मध्ये लक्षात घ्या, आपण काय करत असतो? GDP मधून आपण घसारा वजा करतो. घसारा म्हणजे काय रे? डिप्रिसिएशन. राईट? जी काय झीज होते ना वस्तूंची, भांडवलाची, ते आपण त्याच्यामधनं मायनस करत असतो. आणि मग साधी गोष्ट आहे, मला सांगा, समजा GDP तुमचा आहे, असं समजा की ₹100, ठीक आहे. आता त्याचं आपण NDPचा फॉर्म्युला काय? तर GDP मधनं घसारा मायनस करतोय. म्हणजे ₹100 मधनं घसारा म्हणजे काय रे? झीज होते. तर झीज काहीतरी होत असतं ना वस्तूंची, भांडवलाची, तुम्ही मायनस केली. म्हणजे 100 वजा समजा मी 10 असं समजा झीज आहे, लक्षात ठेवा. तर 100 वजा 10 किती आले? 90. तर साधा गोष्ट सांगा, NDPची व्हॅल्यू किती आली? 90. GDPची व्हॅल्यू किती? 100. यापैकी कोण मोठं आहे? तर ऑब्व्हियसली GDP मोठा आहे ना, राईट? आणि तुम्हाला तेच त्यांनी काय केलंय, ऑप्शनच्या स्वरूपात विचारलं आहे. तुम्हाला एक्झाम्पल घेऊन हे त्या ठिकाणी करता आलं असतं. तर तुम्हाला फॉर्म्युला जर माहिती आहे ना, तर तुम्हाला हे क्वेश्चन असे एक्झामच्या प्रेशर झोनमध्ये तुम्हाला क्वेश्चन टॅकल करता आले पाहिजे. बघा, तुम्हाला ऑप्शन काय दिला आहे, की GDP हा तुमचा
सॉरी एन डी पी जो आहे तुमचा, इट इज ऑलवेज लेस दॅन एन एन पी. सॉरी या ठिकाणी आपण एन एन पी घ्या. नेट नॅशनल प्रॉडक्ट इज ऑलवेज लेस दॅन जी एन पी. आता तुम्हाला मी या ठिकाणी एक्झाम्पल देताना जी डी पी आणि एन डी पी दिले. तुम्ही ते सिम्पल कुठे अप्लाय करू शकता, जी एन पी आणि एन एन पीला अप्लाय करू शकता. कारण का, याची ट्रिक देखील मी सांगितली होती की ग्रॉसमध्ये आपण काय करतोय, काही मायनस नाही करत, आणि नेटमध्ये आपण काय करतो, तर डिप्रिसिएशन मायनस करतो, आणि त्याच्यामुळे लक्षात त्याची किंमत कमीच येते कशापेक्षा, ग्रॉसपेक्षा. तर ग्रॉसमध्ये आपण सगळंच म्हणू शकतो ना, आपण सगळा संसार घेऊन चालतो. पण एनमध्ये काय करतो, एन म्हणजे काय, नेट. नेटमध्ये आपण काय करत असतो, तर तो घसारा मायनस करत असतो. ही कन्सेप्ट आणि ट्रिक तुम्हाला मी ऑलरेडी सांगितली होती लेक्चर वगैरेमध्ये. त्या अँगल हे ऑप्शन बरोबर आहे. आणि दुसरा ऑप्शन बघा काय, जी एन पी इन्क्लूड्स डिप्रिसिएशन. जी एन पीमध्ये डिप्रिसिएशन घ्यायचं आणि एन एन पीमध्ये डज नॉट इन्क्लूड डिप्रिसिएशन. तर बरोबर आहे का? हो बरोबर आहे. कारण का, ग्रॉसमध्ये आपण डिप्रिसिएशन ॲड करतो ना. कारण बघा ना, थोडक्यामध्ये काय फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आलं का? हे बघा, जी एन पी कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. एन एन पी म्हणजे काय, तर इज इक्वल टू जी एन पी मायनस डिप्रिसिएशन. हे जर तुम्हाला मी फॉर्म्युला उलटा करायला सांगितलं, जी एन पी इज इक्वल टू काय येईल, जी एन पी इज इक्वल टू एन एन पी प्लस, बघा डिप्रिसिएशन इकडे मायनस आहे ना, इकडे गेला प्लस होईल, म्हणजे काय, एन एन पी प्लस डिप्रिसिएशन. आला का लक्षात? आणि तेच तुम्हाला त्यांनी ऑप्शन स्वरूपात विचारले काय, तर जी एन पी इन्क्लूड डिप्रिसिएशन. आलं का लक्षात? जी एन पीमध्ये डिप्रिसिएशन आलं का? हो आलं. हा, पण एन एन पीमध्ये डिप्रिसिएशन येत नाही, कारण का आपण त्याला मायनस केलं आहे, घसारा मायनस केला आहे. त्याच्यामुळे हे ऑप्शन देखील करेक्ट आहे, आणि याचं ए आणि बी असा करेक्ट आन्सर आहे. आलं लक्षात? तुम्हाला बेसिक फॉर्म्युला माहीत असेल, कन्सेप्ट माहीत असेल, तर क्वेश्चन इझिली सॉल्व शकतो. आणि सेम टेबलमधनं बघा, आपले दोन्ही क्वेश्चन ह्या एक्झाममध्ये आलेले, आपल्या टेबलमधनं डायरेक्टली तुम्हाला आन्सर आलेलं दिसते. राईट? म्हणजे 100% आपण याचं नक्कीच क्रेडिट घेऊ शकतो अशा पद्धतीने. नंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे बजेट. आता तुम्हाला म्हटलं नाही की बजेटवर तुम्हाला त्यांनी जवळपास 2 प्रश्न विचारलेत, राईट? तर बजेटचं करंटचे अँगल देखील करून ठेवा आणि कन्सेप्टचे अँगल देखील करून ठेवा. तर त्यांनी करंटचे अँगल विचारलंय काय, की भरड धान्याला श्री अन्न या नावाने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर श्री अन्न ही खूप न्यूजमध्ये असलेली न्यूज होती, जे की अजूनही आपण आहे म्हणू शकतो. तर भरड धान्य आपल्याला माहिती आहे का, आपण 2023ला इयर ऑफ पल्सेस डिक्लेअर केलेलं आहे. आणि पल्सेस डिक्लेअर केल्यानंतर आपण मिलेट्सवर देखील काय केलेलं होतं, भर दिलेला होता. मिलेट्स नंतर आपण मोर्चा कोडवाला पल्सेस हे आपलं इंटरनॅशनल इयर होतं 2023, आणि आपण मोर्चा वळवला होते आपल्या मिलेट्सकडे. तर मिलेट्समध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे धान्य येतात ना, त्यांना आपण श्री अन्न असं म्हणतो. तर बघा आपल्याला की मोदी गव्हर्नमेंटला एक एक म्हणू शकतो की सवय आहे की एक पर्टिक्युलर असं एक बझवर्ड म्हणतो ना आपण, एक हटके वर्ड द्यायचा, कुठलाही शब्द असेल त्याला. तुम्ही ऐकलं असेल की समजा आपण बघा जे पर्सन विथ डिसेबिलिटी असं आपण सरकारने त्यांना काय नाव दिले, दिव्यांग असं नाव दिले. राईट? म्हणजे जे काही नाव वाईट नाही, पण आपल्याला एक असं हटके नाव देण्याची एक सवय आपण म्हणू शकतो. त्या अँगलने तुम्ही श्री अन्न एक पर्टिक्युलर बघा, मिलेट्सला त्यांनी श्री अन्न म्हटलंय. श्री अन्न का? तर त्याच्यात स्पिरिच्युअल अँगल आपल्याला बघत नाही बसायचा. आपल्याला फक्त लक्षात ठेवा की मिलेट्सला आपण श्री अन्न म्हटलं, हे बजेटमध्ये दिलेलं लक्षात ठेवा. तर पहिला ऑप्शन या ठिकाणी करेक्टच आहे. आता दुसरा ऑप्शन बघा की 23,000 कोटी जे आहे ते किसान क्रेडिट कार्डची सुविधा वाढवण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. आता हा प्रश्न तुम्हाला कदाचित हा डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये येऊ शकतो, कारण का एवढे सगळे फॅक्ट दिलेले आहेत, नेमकं कसं करेक्ट करायचं. यासाठी आपण पुढचा ऑप्शन वाचून घेऊया. सध्या आपण याला करेक्ट करूया. पुढचा ऑप्शन असं की राष्ट्रीय पशुधन मिशन करता 1,000 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. तर बघा त्यांनी खाली ऑप्शनमध्ये देखील देताना ऑल ऑफ द आन्सर ऑल ऑफ द ऑप्शन दिलेला आहे. तर ज्यांना कदाचित त्या फॅक्ट्समध्ये गडबड वाटू शकते, ते काय करू शकतात, त्यांना वाटेल की कदाचित 2 इनकरेक्ट केलंय किंवा 3 पण इनकरेक्ट केलंय, ते जातील 1 कडे. म्हणजे काय, ओन्ली करेक्ट. त्यांना असं वाटतं की समजा बीमध्ये रॉंग केले ते या ठिकाणी, मग तर बी नसणारा ऑप्शन पुन्हा एच आहे. काहींना असं वाटतं समजा की सीमध्ये रॉंग केलंय, ते काय करतील, सी लिमिट केलं त्यांनी, ते जातील कुठं, फक्त अनिब. राईट? म्हणजे अशा पद्धतीने हा क्वेश्चन डिफिकल्ट झाला, कारण का त्याने ऑप्शन तशा प्रकारचे सेट केलेत, आणि ऑल ऑफ द अबोव तर आहेच आहे. राईट? आता बरेच विद्यार्थ्यांनी कदाचित त्या ठिकाणी ओव्हर थिंक केलं असेल, की एवढे सगळे फॅक्च्युअल स्टेटमेंट आहेत, त्याच्यापैकी कुठलं ना कुठलं रॉंग असेलच. पण ॲक्च्युअली ते तिन्ही स्टेटमेंट करेक्ट होतं. लक्षात ठेवा की यापैकी कुठलं बरोबर असं त्यांनी विचारलं. तर पहिलं स्टेटमेंट कदाचित तुम्हाला माहीत असू शकतं, किंवा लॉजिकली ते तुम्ही बरोबर करू शकता,
पण पुढचे ऑप्शन त्याने जे सेट केलेत ना, बी आणि सी, हे थोडेसे डिफिकल्ट कॅटेगरीमधले होते. पण तरी देखील त्याचा आन्सर लक्षात घ्या, ऑल ऑफ द हेच आहे, की किसान क्रेडिट कार्डसाठी त्यांनी ठराविक तरतूद केलेली आहे. तर याचा अर्थ असा की तुम्हाला बजेटमधील ज्या महत्त्वाच्या स्कीम वगैरे आहेत ना, त्यांचं ॲलोकेशन एकदा तुम्ही बरोबर पाहून घ्या, की नेमकं त्यासाठी किती तरतूद केलेली आहे. राईट, म्हणजे वेगवेगळे मंत्रालय, त्या मंत्रालयावर देखील त्यांनी प्रश्न विचारले, की समजा अमुक अमुक सेक्टरसाठी किती त्यांनी ॲलोकेशन केलं आहे. तर त्याचे कंपॅरिझन विचारलेले, म्हणजे काय, त्यांनी एक प्रश्न असा विचारला होता, की शिक्षण आणि ऊर्जा यांचं कंपॅरिझन विचारलं होतं, की ऊर्जेवर शिक्षणापेक्षा कमी जास्त खर्च होतो. तर लक्षात घ्या, आपल्या शिक्षणाचा खर्च जास्त होतो त्यावेळेस आणि ऊर्जेवरचा कमी होता, असं त्यांनी कंपॅरिझन करून विचारलेलं आहे. त्याच्यात तुम्हाला सेक्टर वाईज ॲलोकेशन माहीत पाहिजे आणि पर्टिक्युलर स्कीमची जर ॲलोकेशन माहीत असेल तर चांगलं आहे. कारण का, ह्या सरकारच्या महत्त्वाच्या फ्लॅगशिप स्कीम आहेत. क्रेडिट कार्ड म्हणा, पशुधन मिशन म्हणा, अशा महत्त्वाच्या स्कीम आहेत. त्या सरकार त्याच्यावर फोकस करत आहे. तर पुढचा बघा, श्री अन्न अभियान ऑलरेडी आपण याच्यामध्ये आपण कव्हर केलं होतं आपल्याला नोट्समध्ये, आपल्या बुकमध्ये, राईट. तर श्री अन्न अभियान हे 2023-24च्या बजेटमध्ये याची मांडणी केली होती. तर श्री अन्न म्हणजे काय, तर आपण सगळं जे डेली लाईफमध्ये खातो त्याच्यामध्ये काय काय येतं, भरडधान्य, त्याला आपण शॉर्टमध्ये म्हणू शकतो. त्याच्यामध्ये ज्वारी आहे, बाजरी आहे, नाचणी, रागी, रामदाना, कंगणी, कोडो, चना, साम. ते म्हणाले की बाकी नकडून आम्हाला माहीत नाही. हे बघा, भारत हा खूप वैविध्यपूर्ण देश आहे. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भाकरी, चपाती जे काय असेल ते खातात. आपल्याला फक्त ज्वारी, बाजरी, नाचणी महाराष्ट्रामध्ये या गोष्टी कदाचित माहीत असतील. पण बाकी ठिकाणी या गोष्टी देखील खाल्ल्या जातात. त्याच्यामुळे ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. तर नेमकं याचा भाग काय? तर भारताला आपल्याला श्री अन्नाचं ग्लोबल हब बनवायचं आहे. आणि यासाठी एक संस्था काम त्या ठिकाणी करत आहे, ते म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च नावाची एक संस्था आहे, त्या ठिकाणी ते काम करते. राईट. तर 2023लाच आपण काय केलं तर इंटरनॅशनल मिलेट इयर आपण त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं होतं. कशाच्या माध्यमातून? फाओच्या माध्यमातून. राईट. त्याच्यामुळे हा प्रश्न त्या अँगलने खूप महत्त्वाचा होता. नुकतंच आपलं इंटरनॅशनली मिलेट इयर होऊन गेलेलं होतं आणि त्या अँगलने हा प्रश्न फ्रेम झाला होता. राईट. अशा पद्धतीने करंटचा याला आपण कंटेक्स्ट लावू शकतो. म्हणजे बघा, करंट प्लस बजेट या सगळ्या गोष्टी लिंक करून हा प्रश्न खूपच विचारपूर्वक डिझाईन केला गेलेला होता. तर थोडंसं त्या ठिकाणी तो टफ झाला आहे असं म्हणू शकतो, कारण फॅक्ट्स त्या ठिकाणी आलेले आहेत. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहतो म्हणजे लोकसंख्या. बघा, कंबाईनची कुठली एक्झाम घ्या, लोकसंख्येचा एक तुम्हाला मिनिमम म्हणतो मी, मिनिमम एक प्रश्न भेटणारच. एकच्यावर किती पण येऊ शकतात. राईट. मी तुम्हाला तो इकॉनॉमिक्समध्ये येईल, जॉग्राफीमध्ये देखील इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे. तर प्रश्न बघा, थोडासा बसा फिरवायचा प्रयत्न केला त्यांनी. हा प्रश्न त्यांनी थोडासा आहे ना गुगली टाकण्याचा प्रयत्न केला बघा. राईट. तर प्रश्न बघा कसा आहे, भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासामध्ये सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कुठले? प्रश्न तुम्हाला कळला, 3 घटक विचारलेत. ऑप्शनमध्ये सगळे 3 घटकच तुम्हाला दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही कदाचित त्या ठिकाणी थोडंसं गणणार बघा. तर बघा, ऑप्शन बघा काय, जन्मदर, माता मृत्यूदर, स्थलांतर. जन्मदर, मृत्यूदर, अर्भक मृत्यूदर. जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर. जन्मदर, माता मृत्यूदर, अर्भक मृत्यूदर. ऑप्शन सगळे वाचले का आपल्याला सगळे सेमच वाटतात, तुमचं अजून कन्फ्युजन वाढतं. राईट. पण यासाठी आपल्याला बेसिक कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. ती म्हणजे काय, तर लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत, जो की ऑलरेडी आपण बुकमध्ये कव्हर केलेला आहे आणि मी तुम्हाला लेक्चरमध्ये देखील सांगितलं आहे. तर लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत नेमकी काय भानगड असते, तर काही थिंकर होतं, त्यांनी काय केलं होतं, त्यांनी पॉप्युलेशनचा म्हणजे लोकसंख्येचा अभ्यास केला. तर त्यांनी डेमोग्राफी, पॉप्युलेशन यासारख्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत त्यांचा अभ्यास केला आणि त्यांनी काही थिअरी मांडल्या होत्या. त्यांचं म्हणणं होतं की काय होतं ना, काय होतं, हे जे वेगवेगळ्या लोकसंख्या असतात त्या ह्या एकेका टप्प्यामधनं जात असतात. म्हणजे काय, एक टप्पा पार केला की पुढच्या टप्प्यामध्ये जातात, नंतर असा पुढच्या टप्प्यामध्ये जातात. असं प्रत्येक जे सायंटिस्ट असतील किंवा थिंकर असतील त्यांनी वेगवेगळे टप्पे सांगितले होते. त्याच्यामध्ये महत्त्वाचे थिंकर ते म्हणजे वॉरेल थॉम्सन वगैरे. राईट. आणि यांचं असं म्हणणं होतं की हे जे थिअरी आहेत ना, कोण डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये त्यांनी नेमकं काय सांगितलंय, की उच्च प्रजनन आणि उच्च मृत्यूदरापासून कमी प्रजनन, कमी मृत्यूदरापर्यंत लोकसंख्या शास्त्रीय बदलाचा एक विशिष्ट नमुना याच्यामध्ये आपल्याला भेटतोय. राईट. असे वेगवेगळे आपण टप्पे त्याच्यामध्ये दिलेले होते. मग त्यांनी काहींनी 3 टप्पे दिलेत, काहींनी 5 टप्पे दिलेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण, मी तुम्हाला ऑलरेडी लोकसंख्येचा जो आपल्याला चॅप्टर आहे त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी वाचायला भेटतील. त्याच्यामुळे ज्यांनी हा चॅप्टर चांगल्या पद्धतीने वाचला असेल त्यांना हे बऱ्याच गोष्टी कळल्या असतील. आणि त्या चॅप्टरमध्ये एक नागरिकीकरणाचं देखील टॉपिक त्याच्यामध्ये आहे. नागरिकीकरण म्हणजे काय, तर ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणार स्थलांतर, ते म्हणजे थोडक्यात नागरीकरण. नागरीकरण लक्षात घ्या, लोकसंख्येचाच पार्ट आहे. आलं लक्षात. तर ह्या पद्धतीत तुम्हाला प्रश्न कळला का, प्रश्न असा आहे की त्यांनी विचारलंय
की लोकसंख्येच्या बाबतीमध्ये भारतामध्ये जे बदल होतात त्यासाठी कुठले घटक कारणीभूत आहेत. तो ऑब्व्हियसली जन्म मृत्यू दर तुम्हाला सगळीकडे कॉमन दिसतो. आला लक्षात? हे बघा जन्मदर. ठीक आहे. तर जन्मदर हे तुम्हाला बेसिक गोष्ट माहिती आहे, की जन्मदर आणि मृत्यूदर हे खूप महत्त्वाचे फॅक्टर आहेत. जन्म आणि मृत्यू. तर हे तुम्हाला ऑप्शनमध्ये तुमच्या आलेच पाहिजेत. हे बेसिक कन्सेप्ट आहेत. तर जन्म आणि मृत्यू कुठे-कुठे आहेत? तर बघा जन्म आणि मृत्यू तर आलं लक्षात? तर तुमच्या आलेच पाहिजे होते. आता तुमचं तिसरं ऑप्शन कदाचित तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज करू शकतो म्हणजे स्थलांतर. पण स्थलांतरामुळे लक्षात घ्या पॉप्युलेशन खूप सारे चेंज होते. साधारण लक्षात घ्या आपली जी ग्रामीण लोकसंख्या होती, एकेकाळी 80% पेक्षा जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहायची. आता ती संख्या आपल्याला माहिती आहे, की कितीपर्यंत कमी झालेली आहे? जवळपास 68% म्हणजे 32% लोकसंख्या आपली शहरी भागामध्ये राहते. कुठे झाली? शहरी भागामध्ये राहते आणि 68% लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते. राईट? त्याच्यामुळे तुम्हाला एक अँगल लक्षात आला असेल, की आपली लोकसंख्येमध्ये कसे बदल होत आहेत. तर त्या अँगलने याचा आन्सर येते 3. राईट? डायरेक्टली क्वेश्चन हा कंटेंटमध्ये रिफ्लेक्ट झालेला आहे. राईट? 100% हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येतो. आता पुढचा प्रश्न आपण याच्यामध्ये पाहतो म्हणजे 34 नंबरचा प्रश्न तो म्हणजे IMFच्या अहवालानुसार त्यांनी विचारले की जगातल्या सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्था कुठल्या? आता मी म्हणेल की हा बच्च्याला या साध्या गोष्टी माहीत पाहिजे. म्हणजे तुम्हाला ज्यांनी कोणी ॲटलीस्ट एकदा जरी इकॉनॉमिक्स रिडिंग केलं असेल त्यांना बेसिक गोष्ट माहिती आहे की जगामध्ये सगळ्यात श्रीमंत कंट्री कुठल्या? अमेरिका. भले तुम्ही इकॉनॉमिक्सचा अभ्यास करा नाही तर नाही करा. तुम्ही भले स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असाल नाही तर नसाल. तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल की जगात सध्या सुपर पॉवर कोण आहे? तर अमेरिका. राईट? तर त्यांनी तुम्हाला क्रम विचारलाय. कुठल्या श्रीमंत देशाचा क्रम विचारलाय. तर अमेरिकात आहे तुम्हाला ऑप्शन माहिती आहे. सिंपल गोष्ट आहे. मग तुम्ही फक्त 2 आणि 4 मध्ये पकडायचे. म्हणजे एवढं बघा 50-50% तर आत्तापर्यंत आले असेल. आणि तुम्हाला हे देखील माहिती आहे, की सध्या चायना ही अमेरिकेला टक्कर देत आहे. कशासाठी? 2 नंबरवर येण्यासाठी. भारत काय लगेच अजून त्या स्पर्धेमध्ये नाही. कारण का भारताला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा हे देखील तुम्हाला माहीत असेल. तुम्ही YouTube व्हिडिओ पाहिले असतील, न्यूजपेपर वाचले असेल. तुम्ही लहानपणापासून ऐकताय, की भारत हा डेव्हलपिंग कंट्री आहे. म्हणजे भारताची का अजून तेवढी उडी अजून लांब गेलेली नाही. हां, भारत हळू-हळू एका कंट्रीला पाठीमागे टाकतोय. राईट. पण सध्या आपल्याला माहिती आहे, की अमेरिका ही जगात सुपर पॉवर आहे आणि त्याला काउंटर करायला चायना त्याच्या काय करतो पाठीमागे येतोय. तर हे जर तुम्हाला बेसिक गोष्ट माहीत असेल तुमचं डायरेक्ट आन्सर तुम्ही 4 टिक करून आले असं म्हणजे एवढा सिंपल कॅटेगरीमधला प्रश्न होता. राईट. अमेरिका नंतर चायना. राईट. आणि मग त्यांच्यामध्ये खूप सारा गॅप आहे खाली म्हणजे अमेरिका आणि चायना हे जवळपास एकमेकांना टच करायला चाललेले आहेत. ठीक आहे. काही वर्षांनी होतील टच पण खालचे कंट्री यांच्यावरच्या कंट्रीमध्ये खूप सारा गॅप आहे. राईट. आणि मग जर्मनी, जपान ही थोडीशी जवळ-जवळ आहेत. जर्मनी, जपान आणि भारत. आणि नुकतंच आपल्याला माहिती आहे, की भारताने जपानला पाठीमागे टाकून 4थ्या क्रमांकाची भारत अर्थव्यवस्था झालेला आहे. आणि असं म्हणतात, की 2030 पर्यंत आपण जर्मनीला देखील पाठीमागे टाकून 3 नंबरची अर्थव्यवस्था होणार. आलं लक्षात? तर भारत सध्या 5 बघा ज्यावेळेस त्यांनी प्रश्न विचारला ना, त्यावेळेस भारत हा 5व्या क्रमांकावर होता. आता तो 4थ्या क्रमांकावर आहे. आणि सरकारचं लक्ष आहे की आपल्याला 2030 पर्यंत 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था व्हायची. तर हे ऑलरेडी आपण आपल्या बुकमध्ये हे सगळे कंटेंट कव्हर केलेला होता. त्याच्यामुळे हा क्वेश्चन 101% आपल्या कंटेंटमधून डायरेक्टली रिपीट झालेला आहे. बघा अमेरिकेचा जर आपण GDP विचार केला तो सध्या राउंड फिगर विचारला आपण राउंड फिगर लक्षात घ्या आपण $30 ट्रिलियन असं समजा. सध्याच्या घडीला तो $30 ट्रिलियन असं समजा. चायनाचं जवळपास 18.6 म्हणजे जवळपास 19-20 असं $20 ट्रिलियन समजा. जर्मनीचा तर इथून पुढे बघा तुम्हाला म्हणाल की गॅप खूप आहे यांच्यामध्ये त्याच्यानंतर दुसऱ्यानंतर जर्मनीचा 4.7 जपानचा 4.1 भारताचा 3.9 त्याच्यामध्ये थोडंसं वर खाली झालेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर हे तुम्हाला माहीत पाहिजे. राईट. तर त्या ठिकाणी लेटेस्ट आकडेनुसार जर विचारलं तर भारताचा 4था क्रमांक आहे. आलं लक्षात? तर अशा पद्धतीचा प्रश्न होता. आणि याच्यामधला आपण इकॉनॉमिक्समधला शेवटचा प्रश्न याच्यामध्ये घेतो तो म्हणजे विजय केळकर समितीचा अहवाल हा कशाच्या संदर्भात आहे? आता पहिले प्रश्न बघा क्वेश्चन इझीच आहे. पण त्यांनी ऑप्शन बघा थोडेसे डिफिकल्ट सेट केलेत. म्हणजे काय? कदाचित तुम्हाला ऑप्शन वाचून तुम्ही गडू शकता. तर प्रशासकीय सुधारणा, अप्रत्यक्ष कर विषय सुधारणा, व्यापारविषयक सुधारणा आणि वित्तीय क्षेत्रातील सुधारणा. कदाचित तुम्हाला सगळे ऑप्शन सेम वाटेल आणि ठिकाणी जर त्यांनी असं ऑप्शन दिले असतं ना, की 1, 1, 2, 1, 2, 3 ऑल ऑफ द अबोव्ह तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऑल ओव्हर देखील करून आले असते. कारण मार्केटमध्ये सध्या बॅचेसमध्ये चालू आहे ना, की काही नाही झालं, की सगळं तुक्का मारून या, ऑल ऑफ द अबोव्ह करून द्या. तर असं नसतं, सगळीकडे तुक्के मारायचे नाही. प्रश्न नीट वाचायचा. तर लक्षात घ्या, विजय केळकर कमिटी जी आहे ना, ही डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्ससाठी खूप फेमस आहे. राईट. हा फॅक्च्युअल प्रकारचा प्रश्न होता. आणि ऑलरेडी आपण जे टॅक्स आणि टॅक्स रिफॉर्म आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी कंटेंटमध्ये ऑलरेडी कव्हर केलं आहे बघा. तुम्हाला मी ऑलरेडी दाखवतो.
आपण विजय केळकर कमिटी जी आहे 2002 साली आलेली होती, तर त्यांनी काही सुधारणा सुचवल्या होत्या. आणि सध्याचा आपला जी-एस-टी आहे ना, तर जी-एस-टी सुचवण्या पाठीमागे त्यांचीच भूमिका होती. त्याच्यामुळं हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे जी-एस-टीच्या अँगलने. कारण बघा ना, जी-एस-टी 2017ला आला. जुलै 2017ला आपण इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली आणि सध्याच्या अँगलने विचार केला तर जी-एस-टी आपल्याला सगळ्यात मोठा महसूल मिळवून देणारा टॅक्स आहे लक्षात घ्या, टॅक्सचा प्रकार आहे, राईट? तर अशा प्रकारची कमिटी होती, केळकर कमिटी आणि त्यांनी सांगितले की तुम्ही जी-एस-टी आणा. मग त्यांनी सांगितले की सेंटरचा एवढा जी-एस-टी ठेवा, स्टेटचा एवढा जी-एस-टी रेट ठेवा, असं वगैरेच्या गोष्टी जे काय असतील ते. पण त्यावेळेस कसं झालं, लवकर जी-एस-टी आला नाही. त्यावेळेस पंतप्रधान सॉरी कोण वित्तमंत्री चिदंबरम होते. ते बोलले होते की आम्ही 2010 पर्यंत आणण्याचा प्रयत्न करू. पण अपोजिशन खूप स्ट्रॉंग म्हणजे अपोजिशननी विरोध केला. बऱ्याचशा गोष्टी टेक्निकॅलिटीज वगैरे होत्या. पण शेवटी ते काय आलं नाही आणि मग फायनली 2017ला आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे. राईट? तर विजय केळकर कमिटी लक्षात घ्या, ही इनडायरेक्ट टॅक्स या ठिकाणी तुम्ही जी-एस-टीचा कंटेक्ट जर लक्षात ठेवला असता, तर तुमचं आन्सर करेक्ट आलेलं असतं. राईट? आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेले देखील होते. पण आयोगाने याचा काय आन्सर चेंज केलेलं नाही आणि ते करायला देखील नव्हतं पाहिजे होतं. ऑब्व्हियसली नाहीच केलेलं आहे. राईट? त्याच्यामुळे आयोगाचा आपल्या ठिकाणी बरोबर आहे. याचं इनडायरेक्ट टॅक्सेस असा याचा आन्सर आहे. ठीक आहे. तर असे सगळे मित्रांनो हे इकॉनॉमिक्समधले प्रश्न होते आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या बुकमधून इकॉनॉमिक्सचे सगळे प्रश्न तर आलेलेच आहेत. प्लस एक एक्स्ट्रा प्रश्न देखील त्या ठिकाणी जो आला होता, राईट? तो देखील मला तुम्हाला त्या ठिकाणी सांगू इच्छितो. तो म्हणजे एक त्यांनी जनगणनेनुसार त्यांनी प्रश्न विचारला होता जिओग्राफीच्या अँगलने, राईट? तर तो देखील आपल्या याच्यामध्ये कव्हर होतो. तर प्रश्न काय होता आपण वाचूया, की भारतीय जनगणनेनुसार कोणती नागरी वस्ती ओळखली जाते? म्हणजे कुठली वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाईल? आता बघा त्यांनी अर्बन एरियाचा क्रायटेरिया दिलेला होता, की अर्बन कुठल्या एरियाला आपण अर्बन म्हणायचं. तर 3 क्रायटेरिया म्हणजे कुठले? तर त्या ठिकाणची जी लोकसंख्या लक्षात ठेवा, ही 5,000 पेक्षा जास्त पाहिजे. राईट? तर 5,000 पेक्षा लोकसंख्या तुमची पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी एखादी अर्बन बॉडी पाहिजे. हे कॉमन सेन्स आपल्याला कळायला पाहिजे, की नागरी वस्ती असेल याचा अर्थ त्या ठिकाणी अर्बन बॉडी असणारच. राईट? मग नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल. नंतर पुढचा क्रायटेरिया तो म्हणजे त्या ठिकाणची 75% लक्षात घ्या. 75% जे पुरुष आहेत ना, हे बिगर शेती लक्षात घ्या. हे बिगर शेती व्यवसायामध्ये कार्यरत पाहिजेत. तर त्यांनी तुम्हाला गंडावताना त्यांनी 50% दिलं, तर 50 नाही त्या ठिकाणी 75% पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पुढचा क्रायटेरिया तो म्हणजे लोकसंख्येची घनता ही दर चौरस मीटरला 400 पेक्षा जास्त पाहिजे. कारण का? अर्बन एरियामध्ये जागा कमी असते. आपल्याला माहिती आहे कमी एरियामध्ये जास्त लोकं राहतात. त्यामुळे याच्या ठिकाणी जी लोकसंख्येची घनता येते ती 400 पेक्षा जास्त येते. त्याच्यामुळे अ, ब आणि ड असं याचं अंतर आहे. आणि हा क्वेश्चन आपल्या कंटेंटमध्ये डायरेक्टली रिपीट झाला होता बघा. 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली क्षेत्रे, 75% जास्त कामगार त्या ठिकाणी काम करतात. कुठं गैरकृषी क्षेत्रामध्ये लोकसंख्या 400 लोकसंख्येची घनता ही 400 पेक्षा जास्त. अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपल्या बुकमध्ये 100% कव्हर होता. आलं लक्षात? तर सांगायचा उद्देश असा आहे, की प्रश्न खूप ईझी कॅटेगरीमध्ये आहेत. असं नाही की तुम्हाला एकदम रॉकेट सायन्स विचारले. एखादा प्रश्न जर विचारला, थोडंसं तुम्हाला कदाचित आउट ऑफ द बॉक्स वाटू शकतो. पण तो देखील मी तुम्हाला सांगितले, की तुम्ही लॉजिकली कसा सॉल्व्ह करू शकता. आणि काही क्वेश्चन थोडेसे फॅक्च्युअल होते. त्या ठिकाणी तुम्ही थोडंसं थिंकिंग करून जर केलं असं मी ॲटलीस्ट म्हणू शकतो, ठीक आहे, कंबाईनमध्ये तुम्हाला जास्त वेळ भेटत नाही, की सेकंड राउंडला तुम्ही यावं. पण तुम्ही 3 गोष्टींचा वापर नेहमी करायचा आहे. तो म्हणजे कन्सेप्ट, ठीक आहे, नंतर तुमचे फॅक्ट्स माहीत पाहिजे, नंतर लॉजिक. ह्या 3 गोष्टींचा वापर करून तुम्ही क्वेश्चनकडं नक्कीच बरोबर त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करू शकता. तर अशा पद्धतीने ओव्हरऑल कंबाईनचा आपण या ठिकाणी डिस्कशन केले. तुमचे काही डाऊट असतील, तुमच्या काही शंका असतील, राईट, तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये विचारू शकता. आणि तुमच्यापैकी जे कोणी हा व्हिडिओ जर यूट्यूबवर पाहत असेल, राईट, तर आपलं जे यूट्यूबचं चॅनल आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण वेळोवेळी आणणार आहोत, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या कुठल्याही परीक्षा असेल त्याच्यामध्ये नक्कीच फायदा होईल. तुमच्या इकॉनॉमिक्स विषयासंदर्भात आणि इतर विषयासंदर्भात देखील जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही विचारू शकता, राईट. आणि जाता आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकास या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती आपण ऑलरेडी 2025मध्ये पब्लिश केलेली आहे. पहिली आवृत्ती आली ती 2024 सप्टेंबरमध्ये. म्हणजे 6 महिन्यातच जवळपास आपली पहिली आवृत्ती समाप्ती झाली होती, संपली होती. आणि आपण अपडेटेड आवृत्ती 2025 पर्यंत जे करंट अफेअर आहेत, प्लस पी-वाय-क्यूचे फॅक्ट्स यासहित आपण काय केलेले आहे, तर द्वितीय अपडेटेड आवृत्ती आपण प्रकाशित केलेली आहे. तर मार्केटमध्ये सध्या कुठलीच अशी अपडेटेड आवृत्ती नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच येणाऱ्या कंबाईनच्या ज्या कुठल्या एक्झाम असतील
त्यासाठी ह्या पुस्तकाचा नक्की विचार करू शकता. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आपल्या पुस्तकातून म्हणजे जवळपास सांगायची गोष्ट ते म्हणजे जवळपास प्रत्येक एक्झाममध्ये जेवढे प्रश्न आहेत ते पर्टिक्युलर टॉपिकवर विचारते. म्हणजे इकॉनॉमिक्स समजा आपल्याला माहिती आहे की 15 प्रश्न विचारते. तर 15पेक्षा जास्त प्रश्न आलेले आहेत, राईट? साधे एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. जी राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2025 झाली. तर राज्यसेवामध्ये आपल्याला माहिती आहे की इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न विचारले जातात. तर इकॉनॉमिक्सचे 15 आणि इतर मिळून असे मिळून 25 प्रश्न हे आपल्या पुस्तकातून विचारले गेले होते. सेम जर आपण विचार केला तर कंबाईनचा, कंबाईनमध्ये तुम्हाला सांगतो मी कंबाईन जे मेन्स आहेत, मेन झाले आता बरोबर त्याच्या आधी. तर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्ही एक्झाममध्ये आपल्याला माहिती आहे की 10-10 प्रश्न विचारले जातात. आपल्या पुस्तकातनं जवळपास 10 प्रश्न तर विचारून झाले, बाकीचे प्रश्न देखील त्याच्यामध्ये कव्हर झाले होते. नंतर कंबाईनचे जे प्रिलिम आहेत, प्रिलिम मग त्याच्यामध्ये देखील बी आणि सी, राईट? तर बी आणि सी आपण आता पाहतोय त्याच्यानुसार 16 प्रश्न जे आहेत ना, लक्षात घ्या, हे त्याच्यामधनं कव्हर झालेत. 15 प्रश्न इकॉनॉमिक्सचे आणि इतर प्रश्न दुसरे ओव्हरलॅप होतात, जसं की पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल किंवा करंट असेल, हे त्याच्यामध्ये ओव्हरलॅप होतात. अशा पद्धतीचे प्रश्न कव्हर झालेले आहेत. तर हे सांगायचा उद्देश असा की मार्केटमध्ये सगळ्यात जास्त आउटपुट देणारं आपलं पुस्तक आहे, तर तुम्ही नक्की त्या पुस्तकाचा विचार करू शकता. तर या ठिकाणी आपण थांबूया. मग सगळ्यांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. धन्यवाद.